इंस्टाग्राम ट्रेंडिंग ही हेअरस्टाईल आम्ही फक्त 10 मिनिटात केली. कशी केली? फुल व्हिडिओ नक्की बघा. सगळ्यात आधी हेअर्सवर हीट प्रोटेक्टर मारणं कंपल्सरी आहे आणि हा हीट प्रोटेक्टर माझा फेवरेट आहे. याचं कारण म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये प्रीमियम क्वालिटी. तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा, लिंक DM मध्ये मिळून जाईल. इथे ओरिजिनल हेअर्स सोबत एक्सटेन्शन फिक्स करून घेतलं. ओरिजिनल हेअर्सची पोनी बांधून राऊंड शेपमध्ये फिक्स करून घेतलं, कारण आपल्याला इथे साऊथ इंडियन लुक करायचा आहे आणि या लुकमध्ये समोरूनही गजरे दिसायला हवे, तरच साऊथ लुक उठून दिसतो. आणि म्हणूनच मी गजरांना सपोर्ट मिळण्यासाठी इथे प्रॉपर राऊंड करून घेतलेला आहे. खाली शिल्लक राहिलेली वेणी झाकण्यासाठी गजरे फिक्स करून घेतले आणि ते गजरे पडू नयेत म्हणून UPने फिक्स केले. इथे मागच्या रीलमध्ये दाखवल्याप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्यांची ही हॅक मी यूज केलेली आहे, कारण आपल्याला जो राऊंड केलेला आहे तो राऊंड कव्हर करणं गरजेचं आहे. ही हॅक आपण कुठल्याही हेअरस्टाईलला यूज करू शकतो. इथे ऑब्झर्व करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपली मॉडेल जेव्हापासून मेकअप झाला आहे तेव्हापासून स्वतःला आरशात बघते आणि ऑनेस्टली तिने रिव्ह्यू ही खूप छान दिला आहे आपल्याला, की मेकअप तिला आवडला, लॉंग लास्टिंग होता. मोस्टली तिने बोल्ड लुक केलेत, पण ह्या टाईमला तिने साऊथ इंडियन लुक केला आणि तिला तो फर्स्ट टाईम खूप आवडला. जेव्हा इंस्टाग्रामवरती मी ही हेअरस्टाईल बघितली होती तेव्हा त्यांनी सुई आणि धाग्याने हे रोजेस फिक्स केले होते, पण मला अगदी कमीच वेळात म्हणजे 10 मिनिटात जसं म्हटल्याप्रमाणे आपण हेअरस्टाईल केलेली आहे. तर मी इथे युपिन्स लावलेले आहेत, फिक्स केलेले आहेत रोजेसमध्ये, आणि त्या युपिन्स हेअरमध्ये फिक्स करून परत त्या युपिन्स टर्न केलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ही फुलं पडणार नाहीत. काम तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, पण फिनिशिंग आणि कम्फर्ट हा टॉप लेवलचाच असायला हवा. रोजेस लावून झाल्यानंतर हे रिअलाइज झालं की वेणी खूप रिकामी वाटते आणि फिनिशिंग ही तेवढी दिसत नाही, म्हणून हे व्हाईट फ्लावर्समध्ये टाकले. अगेन व्हाईट फ्लावर्स ही युपिनच्या सहाय्यानेच फिक्स केलेले आहेत, पण प्रत्येक फ्लावरची युपिन ही पाठीमागून टर्न केलेली आहे आणि हा आहे